हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण कटाची आमटी बघणार आहोत। अगदी वाटण काढण्यापासून तर फोडणीला देईपर्यंत झणकेदार आणि असा तरीबाज सार असेल तर आमटी भात आणि पुरणपोळीला अगदी वेगळी चव येते बघा। तर आता ही कटाची आमटी आपण उशीर न लावता स्टेप बाय स्टेप कशी करायची ते बघणार आहोत। तर चला, आता सर्वात प्रथम इथे 3 ते 4 कांदे उभे कट करून घेतले, खोबरं घेतले, आलं लसूण, थोडा खडा मसाला आणि त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतलेली आहे। तर कोथिंबीरीशिवाय वाटणाला मसाल्याला काही चव येत नाही, त्यामुळे भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे। आता इथे मी तवा तापायला ठेवला, तव्यावर थोडंसं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबरं आणि आलं लसूण छान असं तेलात भाजून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी सोनेरी रंगावर भाजायचं आहे, जास्त असं काळसर जाळायचं वगैरे नाही आहे, हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आहे, अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे। नॉर्मल गॅसवर खरपूस असं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजताना सुद्धा काही जण काय करतात की हाय फ्लेम ठेवतात आणि गॅसची फ्लेम हाय ठेवल्यानंतर काय होतं, खोबरं खूप जळतं आणि अगदी जळकट अशी चव लागते। रस्सा भाजीला असो की दे किंवा सार असू द्या तुमचा किंवा आमटी असू द्या, त्यामुळे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा। नॉर्मल गॅसवर सतत असं खोबरं हलवायचं आणि खरपूस असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं, म्हणजे चव ही वेगळीच लागते मसाल्याला। त्यानंतर आता इथे हे खोबरं भाजून घेतल्यानंतर आपण सगळं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, घाई न करता। आणि असं सतत हलवायचं आहे, म्हणजे सगळं एकसारखं भाजलं जातं खोबरं, कुठेही असं काळसर किंवा जळालं जात नाही आणि जळकट अशी चव लागत नाही। जळकट चव लागते कधी कधी, खोबरं खूप असं आपण जाळलं ना की मग आमटीला जळकट अशी चव लागते, त्यामुळे असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं। त्यानंतर आपण आलं लसूण हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे, तेल टाकून सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकलं ना की छान परतल्यासारखं लसूण आणि आलं पण भाजून घेतल्यानंतर हे सगळं भाजून घेतलं ना, जर तुम्ही जास्तीचं जरी वाटण वाटून ठेवलं ना तरी फ्रीजमध्ये बिना पाण्याचं वाटायचं। अगदी फ्रीजमध्ये 8 दिवस म्हटलं तरी सहज राहतं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही रस्सा भाज्या करू शकता। मग वांगं असू द्या, शेवगा असू द्या किंवा तुमचं चिकन असू द्या, तर तुम्ही हाच मसाला काढायचा आहे। सगळ्या भाज्यांवर हाच मसाला चालतो, त्यामुळे हे जरी तुम्ही वाटण वाटून ठेवलं फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात तरी 8 दिवस सहज राहतं। त्यामुळे तेल टाकून व्यवस्थित असं नॉर्मल गॅसवर भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण खडा मसाला भाजणार आहोत। तर इथे मी शहाजिरं घेतले, 2-3 दालचिनी घेतलेली आहे। तर तुम्ही यामध्ये अजूनही खडा मसाल्याचा वापर करू शकता, काळी मिरी, लवंग। तर मी थोडासा घेतलेला आहे खडा मसाला आणि बाकी मी गरम मसाल्याचा वापर फोडणीमध्ये करत असते। तर आता इथे कांदासुद्धा असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही धणे पण ॲड करू शकता, पण मी कोथिंबीर भरपूर सारी घातलेली आहे आणि धना पावडर मी फोडणीमध्ये टाकते, त्यामुळे मी इथे धण्याचा वापर केलेला नाही आहे। तुम्ही हवं तर धणेसुद्धा भाजून यामध्ये ॲड करू शकता। मसाला करताना जर असा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित केला तर तो 8 दिवस राहतो, चवीला पण छान लागतो आणि भाज्यासुद्धा चवीला छान होतात। तर बिना पाण्याचा वाटायचा, वाटायची सुद्धा एक पद्धत आहे, मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। आता कांदासुद्धा बघा मी तेल टाकून सोनेरी रंगावर भाजून घेतलेला आहे। तर कांदासुद्धा भाजताना आपल्याला असा सतत हलवायचा आहे, सगळीकडनं एकसारखा भाजून घ्यायचा आहे। त्याच्या ज्या कांद्याच्या आपण कट केल्यावर ज्या पाकळ्या असतात त्या मोकळ्या करून असा भाजून घेतल्यानंतरच तो व्यवस्थित असा भाजून झाल्यानंतरच आपल्याला तो ग्राइंड करायचा आहे। तर आता कोथिंबीरसुद्धा मी भाजून घेते आहे। सर्वात शेवटी जेव्हा कांदा आपला भाजून झाल्यानंतर कोथिंबीर त्याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे कापून। म्हणजे इथे कसं होतं की सगळं आपण तेलात व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हा बिना पाण्याचा वाटला ना तर 8 दिवस सहज हा मसाला टिकतो, कुठेही खराब होत नाही, वास येत नाही। तर आता मसाला व्यवस्थित भाजून झाला, 1-2 मिनटं थंड करून दिला आणि नंतर मिक्सरला ग्राइंड केला आहे। पहिलं खोबरं, आलं लसूण हे बारीक करून घ्यायचं, त्यानंतर इथे आपल्याला जो कांदा कोथिंबीर भाजलेली आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आणि हे व्यवस्थित असं ग्राइंड करून घ्यायचं। पाण्याचा वापर करायचा नाही, तरच हा मसाला 8 दिवस टिकतो।
तो खूप चवदार बनतो. थोडंसं त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं. अगदी 8 दिवस म्हटलं तरी हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये राहतो. तर आता बघा मी गरगरीत वाटलेला आहे. गरगरीत वाटल्याने काय होतं की पाट्यावर वाटल्याची चव येते आणि आपली जी कटाची आमटी आहे ती चवीला खूप चविष्ट बनते, अगदी रुचकर लागते. तर तुम्ही बघू शकताय बघा, इथे गरगरीत मसाला मी वाटून घेतलेला आहे. अगदी बिना पाण्याचा वाटलेला आहे, पाण्याचा वापर केला नाही आहे. तर असा डब्यामध्ये तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता. एक 8 दिवस सहज राहतो. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही करू शकता. अगदी चिकन असू द्या, वांग्याची भाजी किंवा तुमची शेवग्याची भाजी असू द्या, असा मसाला वाटून ठेवायचा. हा मसाला सगळ्या भाज्यांवर चालतो. आता मसाला वाटून झाला, आपण आता कटाच्या आमटीची तयारी करूया. तर आता ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे. जी आपण डाळ पुरणासाठी शिजवतो, चणा डाळ, तर ती अशी कुकरला बघा मी शिट्टी काढून घेतलेली आहे आणि अगदी मऊसूत शिजलेली आहे. तर आपण आता याचं पाणी काढून घेणार आहोत ह्या डाळीचं. तर कटाची आमटी करताना हे जे डाळीचं पुरणासाठी आपण डाळ शिजवतो त्याचं पाणी घालूनच आपल्याला कटाची आमटी करायची असते, म्हणजे दाटसर घट्ट होते आणि चवीला पण खूप छान लागते. तर आता हे बघा मी एवढं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल सार किंवा कटाची आमटी, याला सार पण बोलतात, तर कटाची आमटी जर जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही डाळीमध्ये जास्त पाणी ॲड करायचं आहे आणि ते पाणी काढूनच आपल्याला फोडणीला द्यायचं आहे सार. तर आता इथे मी एक टोप तापायला ठेवला. टोपामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं. आता कटाची आमटी चांगली झणकेदार खायची म्हटलं तर तेलाची कंजूसी करायची नाही आहे. तर्रीबाज म्हटलं तर तेल हे टाकावंच लागतं. तर मी इथे 2 ते 3 चमच्यांचा वापर केलेला आहे. तेल टाकून घेतलं. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरी आणि मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर कढीपत्त्याची फ्रेश अशी पानं टाकलेत 5 ते 6 आणि ती छान अशी तडका बसल्यानंतरच आपण त्यामध्ये फोडणी देणार आहोत. तर आता जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला इथे टाकायचा आहे. तर आता मी इथे क्वांटिटी कमी करणार आहे आमच्या चौघांसाठी, त्यामुळे मी इथे थोडासाच मसाला त्यातला वापरलेला आहे. तर आता मसाला यामध्ये ॲड करायचा आणि तो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्यामध्ये नंतर आपण मसाले ॲड करणार आहोत. तर असं तेलामध्ये परतला ना की तरी खूप छान येते आणि चवीलाही छान लागतो. तर याला आमच्या गावाकडे सार पण बोलतात, सार भात किंवा आमटी भात. आता मसाला चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. तर सर्वात प्रथम मी आता इथे गरम मसाल्याचा वापर करते, त्यामुळे मी थोडासा मसाला ॲड केला होता खडा मसाल्याचा. त्यामुळे आता इथे मी जो गरम मसाल्याची पावडर आहे ती थोडीशी ॲड केलेली आहे, हाफ टीस्पून. कोथिंबीर थोडीशी तेलामध्ये टाकायची, म्हणजे छान अशी तरी आल्यावर दिसते आणि बाकी वरतूनसुद्धा तुम्ही गार्निशिंग म्हणून टाकू शकता. तर आता यामध्ये मी फोडणीमध्ये पण थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. मसाला चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. त्यानंतर आता आपण इथे बाकी मसाले ॲड करणार आहोत. तर इथे मी जो गोडा मसाला आहे तो घेतलेला आहे 1 मोठा चमचा. अर्धा चमचा मी इथे हळद घेतली आणि बेडगी मिरची मी 1 चमचा तरी येण्यासाठी म्हणजे कलरसाठी घेतलेली आहे. तर आता हे चांगलं परतल्यानंतर आपण जे पाणी गाळून घेतलेलं होतं डाळीचं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर हे बघा, आता हे जे डाळीचं पाणी आहे हे त्याच्यात ॲड केल्यानंतर दाटसरपणा येतो आमटीला, त्यामुळे ह्या पाण्याचाच वापर करायचा कटाची आमटी करण्यासाठी. आणि जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे, जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं. तर खूप चवीला छान बनतो आणि अगदी मी छोट्या छोट्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहे. मसाला कसा वाटायचा, कसा भाजायचा, त्यानंतर तुम्ही कटाची आमटी फोडणीला कशी घालायची आहे, तर तुम्हाला माहीतच असेल, परंतु ही मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे. आता जेवढं तुम्हाला करायचं आहे तेवढं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर इथे मी चौघांसाठी बनवलेलं आहे, त्यामुळे मी थोडंच पाणी ॲड करते आणि उकळी आणायची आहे. तर असं व्यवस्थित चमच्याने हलवून मिक्स करायचं आहे. जास्त पण पाणी घालायचं नाही, जास्त पातळ असं करायचं नाही आहे.
तो नंतर असं उकळी आल्यानंतर आपण चांगलं उकळून घेणार. उकळी आल्यानंतर थोडंसं घट्ट असा दाटसर होतो. तर हा सार खूप चवीला छान लागतो अशा पद्धतीने केला तर. आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. अगदी म्हणजे लो फ्लेमवर उकळी आणायची. यामध्ये मी खडा मिठाचा वापर केला आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. खडा मिठाचा वापर मी रस्साभाज्यांना करते, त्यामुळे मला अंदाज असल्यामुळे मी खडा मिठाचाच वापर केला. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण त्याला उकळी आणायची आहे अगदी लो फ्लेमवर. आता इथे बघा खूप छान तरी आलेली आहे. दाटसर असं झालेला आहे सार आपला आणि एवढ्या चवीला छान लागते ना की अगदी झणकेदार झणझणीत असं तरीबाज बघा सार असं तयार झालेलं आहे आपली कटाची आमटी. आणि 1-2 मिनिटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे. तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.